त्यावेळेस माझं असं प्रामाणिक मत आहे, की हा जो प्रवास होता, हा जो संघर्ष होता, कदाचित म्हणजे जे मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो, की तुम्हाला 2 वेळा झोप येणार नाही. बरोबर आहे. कधी एक एक्झामच्या आदल्या दिवशी आणि कधी रिझल्ट लागल्या, लागल्या. एक वेळ एक्झामच्या आदल्या दिवशी येईल, रिझल्टच्या आदल्या दिवशी नाही येणार. त्या दिवशीचा जो सर्व प्रवास आहे, तो संघर्ष आहे, तो तुमच्या डोळ्यासमोरून जात असतो आणि त्यातून मिळवलेलं ते यश असतं. त्या दिवशी ते आलेले अश्रू सुद्धा आनंदाश्रू असतात. त्या दिवशी आलेल्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी सर्व नवीन असतं. तर माझं असं मत आहे, की आज अंकुशने आपल्याबरोबर त्याचा हा जो संघर्षमय प्रवास होता, हा आपल्यासोबत शेअर करावा. याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील तुमच्या अभ्यासामध्ये किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील, तर तेही तुम्ही त्याला विचारू शकता. तर हे सगळं सुरू करायच्या आधी आपण एक छोटासा सत्कार करून त्याच्या ह्या यशाला आपल्यातर्फे दाद देऊया. ओके. तर मी अंकुशला विनंती करतो, की अंकुशने त्याचा हा जो प्रवास आहे, त्याचा हा जो प्रवास आहे, तो आपल्याबरोबर काय झालं? कसं काय? मी तुम्हाला सांगितलं आठवतं का? की तुम्ही अधिकारी जरी झाले, तरी तुम्ही माझ्यासाठी कठीण असाल तर तो हा प्रवास आहे. ही जी गोष्ट आहे, हे त्या वर्षभरामध्ये आम्ही जे याच्यावर कष्ट केले, तर त्याचा हा सर्व प्रवास आहे. तर मी अंकुशला तीच विनंती करेल, की हा जो संघर्षमय प्रवास आहे त्याचबरोबर क्लासचा त्याला कसा उपयोग झाला, क्लासमधले सर्व शिक्षक असतील, म्हणजे मी असेल, मॅडम असतील, इतरही आपल्या फॅकल्टीज असतील, त्यांच्या शिकवण्याचा सुद्धा अंकुशला कसा-कसा फायदा झाला, हे सुद्धा त्याने तुमच्याबरोबर शेअर करावं. ओके. तर आता मी पुढची सर्व सूत्र अंकुशकडे देतो. अंकुश, थँक्यू. तू बोल यांच्याशी. बघूया आता. तुमचा कोणाचा अटेम्प्ट झालेला आहे फर्स्ट अटेम्प्ट? एखादा कंबाईन, ग्रुप सी, ग्रुप बी, राज्यसेवा? तर माहित नाही तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहे एमपीएससी बद्दल, पण एक आहे ही प्रोसेस फॉर्मल नाही ठेवायची, पूर्ण इन्फॉर्मल करायची. म्हणजे गावठी वेने एमपीएससी करायची. सरांनी पाहिलेले फ्रस्ट्रेशन खूप येतात. प्रत्येकाला आता आले तर असणार. इनिशियली खूप असं वाटतं की मोठं काहीतरी अचीव्ह करतो वगैरे. फ्रस्ट्रेशन मध्ये 10 वेळा कोलॅप्स व्हाल तुम्ही. कोलॅप्स झाल्यानंतर ना चिडचिड होते, सगळं होतं. पण एक पॉइंटला रिझल्ट आल्यानंतर सगळं विसरलं जातं. आता मला ते माझ्या पुस्तके बघायची इच्छा होत नाही. तर तुमच्या प्रोसेसेसमध्ये सगळ्यात पहिले तुम्ही सिलेबस जाणून घ्या. सिलेबसमध्ये काय सिलेबसमध्ये दिलेलं काय, बारीक बारीक पॉईंट्स काय, ते क्वेश्चनला कसे रिलेट करतात. तुम्ही क्वेश्चनवर तुम्हाला खेळता आलं पाहिजे, देन आकड्यांवर खेळता आलं पाहिजे की निगेटिव्ह मार्किंग होते. त्या निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुम्ही किती रिस्क कॅपॅसिटी आहे तुमची, तुमचं ॲपेटाईट किती रिस्क बद्दल हे करता आलं पाहिजे. देन तुम्ही ॲक्च्युअल सिलेबसकडे जा. सिलेबस कव्हर करणं सोपं नाही. एक लाँग पिरियडमध्ये तुम्ही सिलेबस कव्हर करतात. सिलेबस कव्हर झाला का मग क्वेश्चन पेपर, पी-वाय-क्यू वगैरे असतील ते. मग सिलेबस, पी-वाय-क्यू ह्या गोष्टींवर खेळायचं. चुकतायत पुन्हा टॉपिक वाचा, चुकताय पुन्हा टॉपिक वाचा. आता माझा स्वतःचा इन्सिडेंट आहे की मी एक टॉपिक 10 वेळा वाचलाय, पण मेन्समध्ये चुकवून आलो. पण त्याचा इम्पॅक्ट नाही झाला बिकॉज बाकी टॉपिक स्ट्रॉंग होते माझे. त्रिवार्ता हवामानाचा टॉपिक आहे जो मी 10 वेळा सरांसोबत बोलणं पण झालेलं त्या रिलेटेड, तरी चुकवला मी. तर मग तशा प्रोसेसने गेलात. सिलेबस, स्टडीचा खूप मोठा पार्ट, देन पी-वाय-क्यू किंवा क्वेश्चन पेपर टेस्ट सिरीज. आपल्या क्लासच्या टेस्ट सिरीज बघा, टॉपिक प्रत्येक टच केलेला असतो, मग त्या सोडवायच्या, पुन्हा टॉपिकवर यायचं असं. यानंतर तुमचे अटेम्प्ट चालू होतील. तुमच्या पर्सनल क्वेरीज आहे का, आपण तसं जाऊ. मी स्पीच काय लिहिलेलं नाही. आहे का कुणाला क्वेरीज काही? बोला ना, बोला ना, म्हणजे फ्रीली बोला प्लीज. सर डेली शेड्यूल आपलं 2 विषय करायचे एका सिंगल विषयाला पास. हा, शेड्यूल टायमिंग्समध्ये नका डिफाईन करू तुम्ही. मी स्वतः नेटफ्लिक्स बघून मित्रांसोबत बाहेर फिरून स्टडी केलेलं आहे. ऍक्च्युअल सीन आहे हा. शेड्यूल्समध्ये टायमिंग नका बघू. चिडचिड तेव्हा होते जेव्हा आपण टायमिंगचा टॅकल नाही करू शकत. तुम्हाला 9 तास 6 तास जर डोक्यात असेल तर तो पूर्ण नाही होतं, तर चिडचिड होते. त्याच्याने अभ्यास नाही होत. तुम्ही 5च तास करा, पण त्यामध्ये जेन्युइन इतका ठेवा स्टडी. तुम्हाला क्वालिटी इम्पॉर्टंट आहे, क्वांटिटीचं काहीच घेणं नाहीये. माझं असं भरपूर दिवस झालेले आहेत की 2च तास स्टडी झाले, पण तो करायचा. एक दिवस पण पुस्तकाला हात लावल्याशिवाय राहायचं नाही असं. आणि राहिला विषय तुझा क्वेश्चन की 2 सब्जेक्ट, तर शक्यतो 2च घ्या. एक सब्जेक्ट केला तर बाकी भरपूर गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. कारण तुम्ही जर डिस्क्रिप्टिव्ह देणार तर तुम्हाला खूप सब्जेक्ट आहे, कंबाईन देणार तरी 8 सब्जेक्ट आहे तुम्हाला. तर मग एक सब्जेक्ट नका घेऊ, 2 सब्जेक्ट घ्या, मध्ये मॅथ घ्या किंवा रिझनिंग घ्या, असं काही.
आणि जे काही डोक्यात असेल ते फ्रीली विचारा, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन टॅकल होईल असं. बोल. सर माझा असा क्वेश्चन होता की जे सर आपल्याला शेड्यूल देतात हम्म. त्याचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होतो? कसलं शेड्यूल? सरांकडनं दिलेलं. जसं की 15 दिवसासाठी सपोज सरांनी सांगितलं लक्ष्मीकांतचे पहिले 15 हम्म. टॉपिक करायचे, तर ते झाले नाही तर त्याच्याबद्दल कारण पण द्यायचं, तर तुम्हाला कसा फायदा झाला त्याचा? सरांनी शेड्यूल दिलं ना, त्याचा फर्स्ट लॉजिक बस नको ना, फर्स्ट लॉजिक हेच आहे की तुम्ही जर अंदाधुंदी स्टडी चालू केला तर तुम्हाला हे माहित नाही की तुम्ही किती ॲव्हरेजने किती किलोमीटर कव्हर करतात, राईट? प्रत्येकाचा रेशो वेगवेगळा बनेल, कोणी फास्ट ग्रास करेल, कोणी नाही करणार. सर तुम्हाला एक टाइम बाउंड मध्ये बांधून देत आहे की इतक्या दिवसात इतकं पूर्ण झालं पाहिजे. एमपीएससी दरवर्षी एकदा एक्झाम घेते, त्याच्यात सिलेबस कम्प्लीट होणं इम्पॉर्टंट आहे, बरोबर? मग शेड्यूल सरांनी दिलं ते 1-2 दिवस मागे पुढे नक्की होणार, पण फॉलो करायचं ट्राय करायचं. तुझ्या बॉडीला हॅबिट लागेल, तुझी मसल मेमरी क्रिएट होईल की तुझं एम लक्ष्मीकांत 5 दिवसात वाचून येतो, 10 दिवसामध्ये होतंय. मग पसारा नाही होते त्या गोष्टीचा, एक लिमिटमध्ये त्या गोष्टी पूर्ण होत आहेत असं. मग सरांनी जे दिलं ते 2-3 दिवस मागे पुढे झालं तर चालेल, पण फॉलो करायचं ट्राय करायचं. कारण तो असा नॅचरली स्टडी करायला गेला तर त्यात 5 वर्ष एमपीएससी चालते, माझी 4 वर्ष चालली. अजून क्वेश्चन्स रिलेटेड किंवा एक्झाम रिलेटेड आहे मुलींमध्ये? 100 प्रश्न कव्हर कसे करायचे? प्रॅक्टिस होत कोणाचेच नाही, पण प्रॅक्टिस केली तर ऍटलीस्ट तू फास्टमध्ये रीड करायला लागतो आणि प्रत्येक क्वेश्चनला इक्वल टाइम असं बोललं जातं, असं नाहीये. तुझे जे जीएसचे सब्जेक्ट आहे त्यांना तू एक 5-10 सेकंदामध्ये एक क्वेश्चन जर तू ऑलरेडी प्रॅक्टिस केलाय तर तो तुझा 2 सेकंदात सुटेल. आणि जो मॅथवाला क्वेश्चन आहे तो कधी 1.5 मिनिटात सुटेल, जर त्याच्यामध्ये जर डेटा इंटरप्रिटेशन वगैरे असेल तर 2 मिनिट लागतील. पण मग प्रॅक्टिसनेच होईल ते. आणि प्रॅक्टिस करताना एका सब्जेक्टची होल क्वेश्चन पेपर शक्यतो नका ट्राय करू. ट्राय करा की वेगवेगळे क्वेश्चन्स एका खाली एक येतात. तुमच्या माइंडला सायन्सच्या क्वेश्चन नंतर पॉलिटीच्या क्वेश्चनची सवय झाली पाहिजे. देन अचानक मॅथ हाताखाली येतोय, माइंड शिफ्ट झाला पाहिजे. जर तुम्ही 100 क्वेश्चन एकाच टॉपिकचे सोडवले ना तर तुम्हाला एक कूल फिलिंग येते की तुमचं इकॉनॉमिक्स स्ट्रॉंग झालंय. बाकीच्या सब्जेक्टचं काय, इकॉनॉमिक्स तुम्हाला 15 क्वेश्चन देते और 20 देते असं. माइंड शिफ्टची सवय ठेवा फक्त. मी सरांना इकॉनॉमिक्सच्या सब्जेक्टच्या दिवशी हिस्ट्रीचे क्वेश्चन विचारायचो. सर इमिडिएटली आन्सर करायचे. सर तुम्हाला आठवत असेल मी विचारलं होतं की 16ला जर जिन्नांनी 20 मध्ये जर काँग्रेस सोडली तर 1916ला जे काही पॅक्ट वगैरे झाले होते तर त्याच्यामध्ये जिन्ना कसं काही मुस्लिम लीगकडनं प्रेझेंट होते. सरांनी 1 तास पूर्ण एक्सप्लेनेशन दिलं होतं मला त्या गोष्टीवर. इकॉनॉमिक्सचं लेक्चर चालू आहे, सर हिस्ट्रीचं एक्सप्लेनेशन देत आहे फक्त एका विद्यार्थ्यासाठी. सो मी राहिलो कॉन्फिडंट विचारायला, तुम्ही पण विचारा, जे पाहिजे ते विचारा. सर जसं की तुम्ही बोलले तुम्हाला 4 वर्ष लागले, हम्म. तर तुम्ही कसं फाइंड आउट केलं की इथेच आपण चुकतोय आणि हे आपण सुधारलं पाहिजे या ठिकाणी? मी पहिले 2 वर्ष क्वेश्चन पेपर सोडवले नाही, ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. तुम्हाला जर माहितीच नाही की समोरनं कसा बॉल येणार आहे, तुम्ही फक्त पेपरवर क्रिकेटची प्रॅक्टिस केली तर कोणाला एक बॉल पण बॅटला लागणार नाही. मी क्वेश्चन पेपर सोडवले नाही, ही फर्स्ट चूक होती. मला सरांनी खूपदा सांगितलं PYQ बघ. इव्हन 2023 अटेम्प्टला सर मला बोलले होते की हे इझी क्वेश्चन तू चुकवून आलात. सर आठवत असेल तुम्हाला, कॅबिन मध्ये बसलेलो, सरांना वाईट वाटत होतं की मी इझी क्वेश्चन चुकवलेले आहेत असं. पण मग ते क्वेश्चन पेपर न सोडवल्यामुळे झालं. देन मी क्वेश्चन पेपर खूप सारा सोडवले. एक पॉइंटला तुम्ही एम लक्ष्मीकांत किती वेळा वाचू शकतात? जे युट्यूबला येऊन सांगतात ना मी 25 वेळा वाचलंय, ते नसतं तसं काही. ऍक्च्युअली मध्ये 2दा वाचा, 4दा वाचा, 6 वेळा वाचा. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर 25 वेळा सोडवा, त्यामध्ये खरं लॉजिक आहे. तर मग 2-3 वर्ष माझी हीच चूक झालेली. तू जर PYQ ने सोडवते तर तुला समजणारच नाही की ऍक्च्युअल एक्झाम मध्ये काय करायचं तुम्हाला. आणि सर जेव्हा टेस्ट घेतात ना तर सिन्सिअरली द्या. आम्ही ऍक्च्युअल सिन्सिअरली दिलेले आहेत. इथे टेस्टमध्ये मजाक केला की एक्झाम मध्ये मजाक होऊन जातो. अजून प्री पास झाल्यानंतर मेन्सची तयारी कशी आणि किती डेप्थ म्हणजे प्री आणि मेन्सचा डिफरन्स आहे? खूप नाहीये. जर कंबाईनचा विचार केला, राज्यसेवेत तर डेप्थ आहे, त्याचा सिलेबसवरच करायचं. कंबाईनचा विचार केला खूप डेप्थ नाहीये. प्रीचा स्टडी असा करायचा ना की पहिले कॉमन टॉपिक्स करायचे, बरोबर ना सर? कॉमन टॉपिक करायचे. कॉमन टॉपिक्समध्ये तुम्हाला मेन्सला जर काही होत असेल कव्हर ना तर तुमचे मेन्सचे जे 5 महिने भेटतात, 4.5 महिने, तो खूप प्रेशरवाला टाइम असतो. प्रीला तुम्ही खूप रिलॅक्स असतात, मेन्सला फ्रस्ट्रेशन खूप येते. त्यामुळे आधी जर कॉमन टॉपिक्स केले तर नंतर अर्धाच पार्ट राहतो. आणि सर तुम्हाला नेहमी सांगते की मराठी इंग्लिश आधी करा. ऐका ते, मराठी इंग्लिश खूप व्हास्ट सिलेबस आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन टॅकल होणं इम्पॉसिबल आहे. त्यासाठी जर प्रीच्या आधी मराठी इंग्लिश पॉसिबल झालं तर नक्की करा. मग मेन्सला तुम्हाला 100 मार्क्सचं कव्हर झालंय, 100 क्वेश्चन्स ऍक्च्युअली 100 क्वेश्चन उरलेले करायचे. मेन्ससाठी मग पूर्ण क्लासचे नोट्सवर प्रिफर राहू शकतं का? राहू शकतात तुम्ही, पण मग असं नोट्सवर नका डिफाईन करू, तुम्ही क्वेश्चनवर करा. क्वेश्चन जर XYZ रोलट कायद्यावर क्वेश्चन आहे किंवा रोलटचे जे काही मुवमेंट आहे त्यावर आहे, तर तो टॉपिक रिवाईज करा. मग तो 4 सोर्सेस मधनं केला तरी चालेल.
तुमचा एक सेट ऑफ डेटा होऊन जातो की ज्यावरनं तुम्ही रिलाय करून क्वेश्चन सोडवू शकता. तसं जे बुक्सकडे बघताना असं बुक्स नाही बघायचं, त्याच्याकडे बघताना टॉपिक्समध्ये बघायचं. जे क्वेश्चन्स आहेत ते टॉपिक काय त्या बुकमध्ये आहेत का, पूर्ण कव्हर होत आहेत का नाही, असं बघा त्याकडे. एक बुक म्हणून बघूच नका त्याकडे. तुम्हाला सरांनी सांगितलं असेल की बुक पहिल्या पानापासून शेवटपर्यंत नाही वाचायचं, राईट ना? तसं नका करू. जो सिलेबस मधले पॉईंट्स आहेत ते अंडरलाईन करा. बुक पूर्ण काळी निळी करा. पुन्हा घेता येईल, पण मग एक्झॅक्टली काळी निळी केल्यानंतर तुम्हाला ना माइंडमध्ये राहतं की कुठली बुक, कुठला टॉपिक कुठे आहेत, कुठे मेन्शन केलं जसं, आणि एक्झाम मध्ये ऍक्च्युली आठवतं हे. अजून तर माझं क्वेश्चन कन्सिस्टन्सी जसं की आपण कॉलेज रिलेटेड किंवा काही एक्सटर्नल रिझल्ट असते, त्यानंतर स्टडीला मॅच व्हायला थोडा टाइम लागतो. राईट. मग ती कन्सिस्टन्सी कशी मॅनेज करायची? हा खूप इम्पॉर्टंट आहे. मोटिवेशन काही नसतं. तो युट्यूबला विकलेला शुद्ध गांजा आहेत. मोटिवेशन नसतं. नाही ऍक्च्युली मोटिवेशन काहीच नसतं. तुम्ही आज 8 तास करणार, बस ना मित्रा, 8 तास करणार आहे, उद्या 2 तास कराल, परवा 4 तास कराल. मोटिवेशन नावाची गोष्ट नसते. तुम्हाला फक्त कन्सिस्टंटली करायचं. तो जे म्हणतो ते बरोबर आहे. तुम्ही जर कंटिन्युअसली ती गोष्ट करताय, तुमच्या माइंडला, तुमच्या बॉडीला सवय होते. मोटिवेशन नावाची काहीच गोष्ट नसते. जर कोणी युट्यूबला जाऊन मोटिवेशन बघत असेल तर त्याच्याऐवजी कन्सिस्टन्सीवर काम करा. रिझल्ट थोडा जास्त भेटेल. मोटिवेशन तुम्हाला एक हवेत नेतं आणि तिथलं पडल्यानंतर ना तुम्ही कोलॅप्स झाल्यानंतर वरती उठू नाही शकत. त्यापेक्षा कन्सिस्टन्सीवर काम करा. जातील, जास्त दिवस जातील. तसं तो म्हणतोय ना की तुम्ही बाहेर एक्सटर्नल रिझनमुळे पुन्हा स्टडी सोबत कोपअप नाही करू शकत. तर कोपअप करू पण नका. बळजबरी बसा, बॉडीला बळजबरी बसा. नाही वाचता येते, बसून घ्या तिथे. एकदा हॅबिट होऊन जाते. बरोबर ना सर? हॅबिट झाल्यानंतर मग काहीच नाही. तुम्हाला कोपअप करायला चला जर 4 दिवस लागतील, नेक्स्ट इव्हेंट नंतर 3 दिवस लागतील, त्याच्यापुढे 2 दिवस. एक पॉइंटला तोच बाहेर जाणार नाही. तुम्हाला मित्रांना, फॅमिलीला, रिलेशन्स, जे काही फॅमिली फंक्शन्स आहेत टाळता आलं पाहिजे. तोंडावर नाही म्हणता आलं पाहिजे. तरच तुम्ही इकडे वेळ देऊ शकाल. कारण वेळ नाही दिला तर ते पॉसिबल पण नाहीये. अजून अभ्यास आपण वगैरे आहे करायला नाही. जेव्हा जेव्हा अभ्यास करतात ना, तेव्हा क्वेश्चन पेपर नक्की बघा. क्वेश्चन पेपरचा सेट घ्या. मला सरांनी खूपदा सांगितलं की सेट प्रिंट मार, शेजारी ठेव. मी नाही केलं 2 वर्ष सुरुवातीला. तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला तर तुम्हाला कळेल ना की शाब्दिक रचना कशी आहे. डोळ्यांना त्याची सवय होते. जरी क्वेश्चन इझी पण एक 20 सेकंदात सोडणारा तुम्ही 8-10 सेकंदात सोडवतात, आणि कंबाईन मध्ये ते इम्पॉर्टंट आहे किंवा अॅक्युरेसी त्याने इम्प्रूव्ह होते. असं. आणि याच्या पलीकडे एवढंच की डेली करा. 1 तास जरी कराल, एखाद्या दिवशी खूप फंक्शन्स आहे वगैरे, डेली करा. मोबाईलमध्ये पीडीएफ्स घ्या, वाचत राहा. त्याच्याने मग कन्सिस्टन्सी मेंटेन राहील. तुमच्या माइंडला त्याची सवय होईल. असं. आणखी तर तुम्ही 4 वर्ष फुल टू एमपीएससी लाच दिलं होतं? हा, नाही काहीच नाही. पूर्ण एमपीएससी. मी माझा जॉब सोडलेला. आयटी मध्ये जॉब होता आफ्टर मास्टर डिग्री. देन मग एमपीएससी मध्ये होतो फुल फ्लेज. मी 23च्या बॅचचा विद्यार्थी सरांचा. 24च्या जानेवारीपर्यंत चालली बॅच माझी. देन मग घरी प्रिपरेशन केलं मी. हो. अंकुश बद्दल ना एक गोष्ट सांगण्यासारखी जी आहे की अंकुश जेव्हा आला होता तेव्हा मला पहिला दिवस पण आजही आठवतो की म्हणजे जेन्युअनली सांगतो मी की नॉर्मली जसे तुम्ही येता तसं अंकुश पण आलेला. आमचं बोलणं झालं तेव्हा क्लास जुना होता. म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की आमच्या जुन्या विद्यार्थ्यांनी खूप हाल काढलेले आहेत. तेव्हा असे बसायला बेंच नव्हते, एवढे फॅन, एवढे लाईट, हे असं काहीच नव्हतं. क्लास एकदम 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 पुरातन काळातला अश्म युगातला होता की जे अक्षरशः खुर्च्या होत्या ज्यावर ह्या पोरांनी कष्ट केले आणि आज त्याचंच फळ ह्यांना मिळतंय. म्हणजे जो काही आपण म्हणतो ना कम्फर्ट झोन नव्हता, तो तेव्हा अजिबात नव्हता. तेव्हा जे होतं ते सगळं इन्फॉर्मल स्टडी, म्हणजे एक शिक्षक स्टुडंट रिलेशन सुद्धा खूप इन्फॉर्मल होतं. भाग तेवढाच होता जो आज तुमच्यावर आहे. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त होता. पण ही जी गोष्ट होती ना की ते कष्ट मात्र खूप होते. तर हा जेव्हा पहिल्यांदा आला होता, जेव्हा इन्क्वायरी झाली ना त्यावेळेस मी सगळं सांगून झालं आणि अंकुशचं एकच म्हणणं होतं की सर तरी पण मला भीती वाटते की खरंच मी क्लास लावल्यावर होईल की नाही होणार. तर आज हे त्या गोष्टीचा आन्सर आहे. तर माझं फक्त एकच म्हणणं आहे की अंकुश त्या दिवसापासून ते एक्झाम पर्यंतचा जस्ट एक 10 मिनिटात किंवा 5 मिनिटात आहे ना, यांना तो प्रवास सांग की काय काय केलं, काय काय घडत गेलं आणि मग हे यश कसं मिळालं आपल्याला. इनिशियली मी पूर्ण ब्लाइंड होतो. एमपीएससी म्हणजे मला फुल फॉर्मही नव्हता माहिती. मास्टर डिग्री नंतर मी एमपीएससी करण्याचा डिसिजन घेतला ना, ते पोरांच्या नादी लागून. आणि कोविड पिरियडमध्ये युट्यूबला हे खूप चाललं. विश्वास नागरे पाटील, ही आय-ए-एस, ती आय-ए-एस. तर मग त्या गोष्टीवरनं मी एमपीएससी मध्ये उतरलो. युपीएससी करायची इच्छा नव्हती. क्लास लावला. क्लासमध्ये इनिशियली मी सरांना आल्याला विचारलं, सर आपले रिझल्ट्स किती आहे? सरांना तो क्वेश्चन आवडला. सर म्हणे बाकीचे पोरं हे विचारतात की मला काय भेटेल, तू विचारतो रिझल्ट्स कोणते? सरांनी पॉम्पलेट नाही ओपन केलं. सरांनी मला तोंडी नावं सांगितले, जे मुंबईमध्ये आहेत. कुणी एएसओ आहे, टॅक्स असिस्टंट आहे किंवा राज्यसेवा आहे, भूमी अभिलेख वगैरे आहेत. मला ती एक गोष्ट इम्प्रेसिव्ह वाटली की सरांना काही पॉम्पलेट ओपन करून दाखवायची गरज नाही पडत आहे.
मग क्लासचा डिसिजन घेतला. क्लासमध्ये इनिशियली माझं लेट ॲडमिशन म्हणून कोपअप करायला टाईम गेला. कोपअप एक पॉइंटला असं झालं, की आय गेस सरांचा फेव्हरेट विद्यार्थी असेल मी. आमचे आर्ग्युमेंट्स खूप व्हायचे सरांचे माझे, हा टॉपिक असाच का, तसाच का? तुम्ही हे केलं पाहिजे, विचारलं पाहिजे सरांना. क्वेश्चन विचारायची लाज वाटून नका देऊ. म्हणजे तिथे मागे राहिला तर सगळीकडेच मागे राहणार तुम्ही. मला साहिलला माहिती आहे गोष्ट, की लेक्चरला बाकी स्टुडंट दुसरीकडे, सरांचे आणि आमचे खूप हे चालायचं, की हा टॉपिक एक्सप्लेनच करा, रिपीट करा वगैरे वगैरे. मग क्लासचा एक इनफ टाइम पिरियड गेला. 23चा अटेम्प्ट दिला मी. 23ला फक्त एवढंच, की तेव्हाच रिझल्ट आला असता माझा. चूक हीच होती, की पीवायक्यू कधीच केले नाही. आणि 23च्या एक्झाममध्ये सर पीवायक्यू खूप सारे पडलेले. 11-12 पीवायक्यू होते आणि माझे 5-6 मार्क्स नाही राहिलेली. मग ते फ्रस्ट्रेशन एक लिमिट नंतर एक्सटेंड होऊन गेलं. क्लास सोडला, घरी गेलो. घरी नंतर एक मोमेंटला एमपीएससी सोडली. पुण्यामध्ये पुन्हा 23च्या अटेम्प्ट नंतर एमपीएससी सोडली. पुण्यामध्ये पुन्हा आयटी जॉब्सला अप्लाय केलं. इनिशियली जॉब लागणार तेव्हा फिलिंग आली, की नाही पुन्हा एमपीएससीचा लास्ट अटेम्प्ट देऊ. आणि मग आज इकडे आहेत मी. तुम्हाला सगळे दिवस आठवतील, सगळं फ्रस्ट्रेशन आठवलं, तुम्हाला नातेवाईक शिवाय देतील, सगळंच होतं. सगळे अनुभव करायला भेटतात. ज्या दिवशी रिझल्ट लागतो ना, त्या दिवशी कोणी ओळखीचं नसेल तरी तो विचारतात. मला असं खूप मोठी अचिव्हमेंट माझी नाहीये, पण मला जुनं काहीच आठवत नाही स्ट्रगल पिरियड. तुम्हाला पण नाही आठवणार. ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी सगळं व्हॅनिश होऊन जाईल. तर पुस्तकांना कव्हर लावून साईडला फेकाल तुम्ही, एकदम हक्काने फेकाल. फक्त तो स्ट्रगल पिरियडमध्ये ना तग धरून राहा. असं कोलॅप्स होऊन, सर नेहमी एक वाक्य बोलायचं, सर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही एमपीएससी मध्ये बाहेर पडा पण पास होऊन. आठवतंय? 100%. तुम्ही बोलायचे, सर बोलायचे, की कोलॅप्स होऊन बाहेर नका पडू किंवा गिव्हअप नका करू, लवकर बाहेर पडा पण पास होऊन. मलाही तेच पाहिजे, तुम्ही बाहेर पडलेले पाहिजे पण पास होऊन. असं त्या लॉजिकने ज्याला करायचंय तुमच्यापैकी त्याने कोलॅप्स होऊन करूच नका. पूर्ण करा. एक पॉइंटला पूर्ण होईल. 2 वर्ष जातील, 3 वर्ष जातील, एक पॉइंटला पूर्ण होईल. तेव्हा काहीच आठवत नाही जुनं. स्ट्रगल पिरियड आठवत नाही, फ्रस्ट्रेशन आठवत नाही. कुठे काय कोणी इन्सल्ट केला ते सुद्धा आठवत नाही. ती हाईप खूप भारी असते. आणि नंतरची लाईफ एक पॉइंटला गेल्यानंतर ना तुम्ही वरतीच जाणार आहे किंवा तिथे राहा, खाली नाही पडत तुम्ही. असं नाही होणार का तुम्ही टॅक्स असिस्टंट आहे, डीवायएसपी, डेप्युटी कलेक्टर आणि तिथून तुम्ही परत बेरोजगार झाले, असं तर नाही होत. तिथून वरतीच जाणार तुम्ही. तुम्हाला तेवढे फक्त त्या पॉइंट पर्यंत स्ट्रगल करायचं आहे. दिवस जाऊ द्यायचे फक्त तेवढे. आणि जे सर सांगतील ते फॉलो करा. स्वतः जास्त स्टडी करा. सेल्फ स्टडी पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे क्लासमध्ये तुम्ही सरांसोबत 4 तास देतायत, लायब्ररीत 2 तास देतायत, घरी गेल्यावर काय? डिस्कनेक्ट होऊ नका एमपीएससी पासून. घरी जाऊन स्टडी पण करा. होतं, बरोबर होतं. आणि साधं लॉजिक आहे, ज्याचा रिझल्ट यायचा तो बरोबर येतो. मग फक्त एवढंच आहे, की बुक सेम आहे, पुस्तकं सेम आहे, मोटिवेशन सेम आहे. त्यांनी करण्याची मेथड काहीतरी वेगळी असते. मग तीच मेथड फक्त स्वतःची डेव्हलप करा. खूप काही कोणाचं कॉपी करू नका. जसं त्याने शेड्यूल्सचं विचारलं ना, शेड्यूल्स कसे इम्पॉर्टंट आहे वगैरे. शेड्यूल्स कोणाचे कॉपी करू नका. तुमचे स्वतःचे शेड्यूल्स बनवा. फक्त वेळ द्या त्या गोष्टीला. त्याच्यावर तुम्ही नाही काम केलं तर मग तुम्हाला रिझल्ट्स नाही येणार असं. आणि स्किप नाही करायचा. कुठला सब्जेक्ट, टॉपिक काही स्किप नाही करायचा आहे. कोण कधी मार्क्स देऊन जाईल सांगता येत नाही. आणि तुम्हाला सायन्सकडनं येणारा 1 मार्क, हिस्ट्रीकडनं येणारा 1 मार्क इक्वली ट्रीट करता आला पाहिजे. असं नाही की सायन्सचा इम्पॉर्टंट आहे, हिस्ट्रीचा नाही वगैरे. इक्वली ट्रीट करा. प्रत्येक गोष्टीला इक्वल अटेन्शन द्या. मार्क्स येतात सगळे कलेक्टिव्हली मार्क्स म्हणायचे आणि ते स्कोर म्हणून तुम्हाला अचीव्ह करून देतील. फक्त स्किप करू नका काही. सर आपण नोट्स पहिल्यासारखं लिहून देतो व्हर्बली. ठीक आहे. ह्या नोट्स इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक नोट्सचा टॉपिक झाला की खाली जागा सोडा. स्वतः त्याच्यावर स्टडी करा. करंटमध्ये काय चाललं तिथे लिहित जा. सगळ्या सब्जेक्ट नाही, आता आपण इकोचे लिहून देतो. बाकी सगळ्या सब्जेक्टचे आपण आता प्रिंटेड देतोय त्यांना. कारण स्वतः मी बनवले आहे कारण. आपल्या क्लासचे नाही का, जे लिहून देणार आहे त्याचे. हां, एक्झॅक्टली. मग त्यावरती जिथे प्रिंटेड आहेत ना तिथे थोडं जागा करून बुकमार्क्स लावा किंवा एक्स्ट्रा पेजेस टाका मध्ये. नवीन ॲडिशन होत राहते. इन द प्रोसेस तुम्ही 1-1.5 वर्ष, 2 वर्ष खूप ॲडिशन येते. ते फक्त सरांकडनं क्रॉस चेक करत जा. कारण रॉंग ॲडिशन असेल तर ते फेलच करून देणार. तर रॉंग कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. अजून करंट सगळ्यात धोकेबाज जर असेल तर करंट अफेअर आहे. तुम्हाला युगांडाचं राष्ट्रगीत विचारू शकतात, मालदीवची पार्टी विचारू शकतात. करंट अफेअरमध्ये खूप अपेक्षा नाही ठेवायच्या. म्हणजे अपेक्षा ठेवा पण खूप त्याच्यावर एफर्ट्स नका घेऊ. तेवढे एफर्ट दुसऱ्या सब्जेक्टला जे तर मार्क्स भेटतील. करंटला एक वार्षिकी घ्यायची. सर आपली वार्षिकी आहे? आपण मंथली मॅगझिन आणि डेली बुक करतो. यामधनं जरी केलं एक शॉर्ट पिरियड ऑफ टाइमसाठी कंटिन्युअसली रीड करा. एक्झाममध्ये आठवतं. पण करंटमध्ये 15 पैकी ना एक 10-12 मार्क्स किंवा 8 जरी मार्क्स आले सॅटिस्फाय राहायचं. तेव्हा जास्त एफर्ट्स नाही घ्यायचे. कोणी आपल्यामध्ये असं नाही ज्याला युगांडाचं राष्ट्रगीत माहिती आहे. आम्हाला विचारलं होतं. नाही करायचं करंटवर जास्त. किंवा करा स्टडी पण अपेक्षा नका ठेवू. फ्रस्ट्रेट नका होऊ त्यामध्ये असं. कारण बाकी सब्जेक्ट आहे मार्क्स देणार आहे. जसं की मॅथ आहे. जर कंबाईनचा लॉजिक विचार केला तर मॅथला 22-21 पैकी 18-17 मार्क्स घेणं खूप इझी आहे. त्यावरती म्हणजे जे करंटमध्ये तुझे फेल होतात ते मॅथमधनं रिकव्हर कर असं.
बाकी कुठला सब्जेक्ट स्किप नका करू. बोल ना. जसं की तुम्ही बोलले करंट जास्त निघालं. पण मग जसं की आता आम्ही राज्यसेवेची प्रिपरेशन हं. मेन्ससाठी तर कोरिलेटेड करंटचीच असणार. मग मग कसं टॅकल करायचं? आपलं इंटरनॅशनल अफेअर्स आहेत ना, त्यामधनं होतं ना सर कव्हर. येस, येस. मग जेव्हा तू करंट डेली करतो, सरांचा डेली बुस्टर किंवा मंथली मॅगझिन, इंटरनॅशनल अफेअर्सच्या ज्या नोट्स आहे किंवा सिलेबस पॉईंट्स आहे त्याबद्दल कोरिलेट कर आणि हवं तर त्याचे सेपरेट नोट्स बनव. म्हणजे सरांकडच्या नोट्स, तुझ्या टॉपिकचा, सब्जेक्टचा जे काय असेल विषय, त्याच्या नोट्स मग कोरिलेट कर. मग ते तुला जीएस पेपरमध्ये काम येईल. मी हे जे सांगितलं ना, जास्त मेहनत नका करू, ते फक्त करंटच्या 15 मार्कांसाठी, जसं प्रिलिम्स आहे त्या गोष्टींसाठी. पण इंटरनॅशनल अफेअर्सला तुला बुक सोबत कोरिलेट करावंच लागेल. अजून कोणी काही विचार काही? राज्यसेवेसाठी ऑप्शन ऑप्शनल मी याबाबत सगळ्यात चुकीचा माणूस राहील तुम्हाला सल्ला द्यायला ऍक्च्युली. मी राज्यसेवा दिलेल्या पण फेल झालेलो आहे. पुढे देईल पण माझा ऑप्शनल डिसाईड नाही आहे. चुकीच्या माणसाकडून सल्ला घेऊ नका. हे पण तेवढंच शिकणार आहे. फ्लो मध्ये इथे येऊन बोलण्यात सेन्स नाही. मी अजून नाही त्याबद्दल विचार नाही केलेला. जेव्हा करेल तेव्हा सरांनाच विचारून करेल. हम्म. हम्म. सर तुम्हाला एक्झामचा 1 वीक आधी सांगतात बरोबर ना? 1 वीक आधी खूप असतो टाइम तो. तुमच्याकडे नोट्स असतात, क्लासच्या नोट्स स्वतःच्या. ते टॉपिक्स रिलेट करून बुक्समधनं, रेफरन्स बुकमध्ये समाधान महाजन गाठाळे त्यामधनं रिलेट करून तुम्ही स्टडी करा. वीकभर स्टडी खूप होऊन जातो कारण क्लासच्या टेस्ट तशाच बनवलेल्या आहेत टॉपिक वाईज. आमच्या वेळेस पण तशा असायच्या. जेव्हा त्या टेस्टमध्ये खूप चुकतात तुम्ही, तेव्हा खरी मजा तुमची इम्प्रुव्हमेंट होणार आहे. कारण तुमचे जर 10 पॉईंट्स चुकताय तर घरी जाऊन तुम्हाला 10 पॉईंट्स इम्प्रूव्ह करायला भेटताय. पण ते केले पाहिजेत. तसंच करा. चुकू द्या. चुकताय ते फक्त घरी येऊन इम्प्रूव्ह करा. आमच्या वेळेस आम्ही काय करायचो, क्वेश्चन पेपर असायचा ना, त्याच्या आसपास जागा खूप असते. त्याच्या आन्सर्स तिथेच लिहायचे. क्लासमध्ये तुम्ही 22 टेस्ट सोडवल्यात ना, किती क्वेश्चन्स झाले ते? 2200 क्वेश्चन्स, राईट? 2200 क्वेश्चन्स चुकू द्यात किंवा 19-20 होऊ द्यात. त्याच्या खाली पॉईंट्स लिहा, एक्स्ट्रा नोट्स काढा, त्याच्या डिटेल्स लिहा आणि मग 2200 क्वेश्चन केल्यानंतर एमपीएससी 100च विचारते, राईट? ॲटलीस्ट 50-60% तर कव्हर होईल त्या 2200 क्वेश्चन्समधनं. होऊन जातं इम्प्रुव्हमेंट. फक्त ते क्वेश्चन चुकलेत ना, ते जास्त फोकस करायचे. तुम्हाला बरोबर आलेलं नाही लक्षात राहिलं तरी चालेल. चुकलेले क्वेश्चन्स लक्षातच राहिले पाहिजेत. जर राज्यसेवा बाबत असेल तर 13 पर्यंत, राईट सर? ते काहीही विचारू शकतात आणि कंबाईन बाबत असेल तर मग 17 पर्यंत इनफ आहे. 17च्या मागे जाऊ नका. त्यांचे क्वेश्चन्स खूप क्रिटिकल होते, जे की आता विचारतही नाहीये. राज्यसेवाला 13 पर्यंत फॉलो करा तुम्ही. इम्पॉर्टंट आहे ते. म्हणजे अंकुशने जे सांगितलं ना तुम्हाला टेस्ट बद्दल, तर मला आजही आठवतं की टेस्ट झाल्यानंतर ना, अंकुश आणि पोखरकर सर, बरोबर आहे, हे दोघे तुम्हाला भेटायला, दोघे पोस्ट होल्डर आहे. तर हे दोघे येऊन ऑफिसमध्ये बसायचे की सर हे चुकलं, हे आमचं अनालिसिस आहे की आमचे ह्या विषयाचे हे चुकलेले आहेत, याच्यामध्ये आम्ही तुक्के मारले होते, याच्यामध्ये आम्ही एवढा अभ्यास केला होता. हा प्रश्नच तुम्ही कुठून टाकलाय मला समजलेलं नाही. हे जे अनालिसिस होतं ना यांचं, याच्यामुळे यांचे जे स्कोर वाढत होते ते प्रोग्रेसिव्ह होते आणि त्याचा त्यांना खूप चांगला फायदा झालेला दिसायला लागला. म्हणजे जेव्हा आपण फुल लेंथ घेतली किंवा जेव्हा आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट घेतल्या, तेव्हा त्याचा त्यांना खूप चांगला फायदा झालेला आपल्याला ऍट द एंड ऑफ डे दिसत होता. अजून काही क्वेश्चन? आहे कोणाला काही असेल तर फ्रीली विचारा. फक्त माइंड शिफ्टिंगची सवय लावा. मी एक पॉईंटला स्टॅग्नेशन पॉईंटला आलो जेव्हा मी एकच सब्जेक्ट करतोय कॉन्स्टंटली. एक्झाममध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट नाही. त्यांचा जर मूड झाला, एमपीएससी वाले फार मूड आहे, त्यांचा जर मूड झाला तर हिस्ट्रीच्या क्वेश्चनच्या खाली सायन्स देतील, पुन्हा हिस्ट्री देतील. तुम्हाला माइंड शिफ्टिंग करता आला पाहिजे, टाइम वाचवायचा. तर मग आता क्वेश्चन्स किंवा स्टडी करताना 2 सब्जेक्टला हात लावा किंवा 3ला लावा. एक सब्जेक्ट करू नका कॉन्स्टंटली. खूप लॉंग पिरियडसाठी तरी करू नका. एखाद दिवस ठीक आहे, पण मग माइंडला शिफ्टिंगची सवय नाही लागली तर एक्झाममध्ये पण तुम्ही तेच करणार आहेत. वेगवेगळे सब्जेक्ट एका खाली एक येऊ द्या. स्कूल बुक्सला तुम्हाला एक फिलिंग येते ना, जेव्हा टेस्ट सोडवतात ना, स्कूल बुक्सला जेव्हा सगळे इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर होतात ना, फिलिंग येते की आता इनफ झालेत. पण स्कूल बुक्स पूर्ण साईडला नाही फेकायचे. एक्झाममध्ये चुकायचं, तो टॉपिक स्कूल बुकमधनं रिकव्हर करायचं. मग आता तुम्ही पूर्ण स्कूल बुक नाही वाचत आहे, तुम्ही वाचताय इनफ, जो इक्वल टॉपिक आहे एक्झाममध्ये विचारला जाणारा तेवढाच वाचताय. मग स्कूल बुक थ्रूआउट द जर्नी कामं येतात, पण एक पॉईंटला ते सोडता आले पाहिजे. स्कूल बुकवरनं तुम्ही रेफरन्स बुकला शिफ्ट होतात, सरांच्या नोट्सला शिफ्ट होतात. कुठे काय सोडायचं तेवढं जमलं पाहिजे, पण डायरेक्ट नाही सोडायचं. आणि आमच्या वेळेस सर रोज विचारायचे स्कूल बुक्स कोणी सगळे सोडवलेत. आठवत असेल कोणीच नाही सोडवायचे, राईट ना? तू जुन्याच बॅचची ना? हा. तर नेहमी विचारायचे आणि कोणीच सोडवायचं नाही. स्कूल बुक्स रीड नाही करायचं, कोणी नाही करायचं. तसं नका करू. स्कूल बुक्स पासूनच तुमची जर्नी स्टार्ट होते. तर स्कूल बुक्स सोडवा. एक पॉईंटला तुम्हाला फिलिंग येते की आता माझा चांगला स्टडी झाला, एक बॉटम लेवलला आलेत ना, मग सोडता आलं पाहिजे ते.
आणि जेव्हा चुकेल तेव्हा रेफरन्स बुकमध्ये जा, स्कूल बुकमध्ये जा, असं करा. फक्त क्वेश्चन पेपर सोडवा. म्हणजे फ्रँकली सांगायचं, विदाऊट क्वेश्चन पेपर पास होऊ शकत नाही कोणी. पीवायक्यू सोडवा. इझी क्वेश्चन असेल ना त्याला पांचट समजू नका. तो क्वेश्चन तुम्हाला लॉजिक देऊन जाईल, टॉपिक देऊन जाईल, किंवा त्याचा डेटा जो आहे तो कामात येईल कधीतरी एक्झामला तुम्हाला. अजून मुलींना क्वेश्चनच नाही. बोल. सर माझी 3 वर्षांची बॅच आहे. हम्म. आता स्टार्टिंगला बेसिक म्हणून काय प्रॅक्टिस कोणते सब्जेक्ट? असं सब्जेक्ट वाईट करण्यापेक्षा ना तुम्ही जो इझी सब्जेक्ट असेल तो घ्या. इनिशियली इंटरेस्ट क्रिएट होईल. कारण एमपीएससी मध्ये असं शेतात गेल्यावर चिखल्यात उतरण्यासारखं आहे. इंटरेस्ट क्रिएट होण्यासाठी तुम्ही इझी सब्जेक्ट आहे तुला जे आवडतील ते घे. एक पॉइंटला तुला असं कळेल की आता इंटरेस्ट येतोय ना, मग हळूहळू बाकी सब्जेक्टकडे शिफ्ट हो. डायरेक्ट हार्ड सब्जेक्ट घेतला तर तू आत्ताच पैसे 3 वर्षाची बॅच थांबवून देशील तू. तसं नको करू. बरोबर ना सर? जो इंटरेस्ट येणारा सब्जेक्ट आहे ना, तुला ह्या गोष्टीमध्ये मन गुंतेल असं तो सब्जेक्ट घे. एकदा एंट्री केली की मग बाकीच्या सब्जेक्टकडे तू स्वतः जाशील. पण मग स्कूल बुक्स, रेफरन्स बुकला डायरेक्ट कोणीच हात नाही लावायचा. नाही, फर्स्ट रिडिंगला नोट्स नाही काढायचं. तुम्ही बुकमध्ये मार्किंग पण करताना फर्स्ट रिडिंगला काय खालच्या ज्या ओळी असतात ना सुविचार, ते पण वाचा, काहीच होत नाही. सेकंड रिडिंग पासून तुम्हाला कळतं की लास्ट टाइम हे वाचलेलं हे क्वेश्चन मध्ये कुठेतरी बघण्यात आलंय, मग तुम्ही अंडरलाईन करत जातात. किंवा थर्ड रिडिंगला करा. आणि मग जेव्हा थर्ड रिडिंग नंतरच्या रिडिंग्स असतील तेव्हा फक्त अंडरलाईन किंवा हायलायटर वाले वाचा पॉईंट्स असं. आणि जे ऍडिशन होतात ना ते ऍडिशन बुकमध्येच लिहायचं ट्राय करायचं, किंवा मग सरांच्या रिटर्न नोट्समध्ये. त्याने मग तुम्हाला फापट पसारा नाही वाचायचं, एकाच ठिकाणी सगळं भेटून जातंय तुम्हाला. कारण तुमच्याकडे सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की वेळ नसतो. मग 10 बुक्स वाचण्यापेक्षा एक बुक मधनं तुम्ही प्रिलिम्स काढताय, मेन्स काढताय, हे लॉजिक वापरा. सपोज जर कोणी समाधान महाजन डिसाईड केलं हिस्ट्रीसाठी, तर समाधान महाजन, सरांच्या नोट्स, ह्या 2च गोष्टी वाचा. मग ते जयसिंगराव पवार, गाठाळ असे 10 बुक्स नका वाचू. तुमचा वेळ जाईल, बाकी काहीच होणार नाही. आणि 15 क्वेश्चनसाठी हिस्ट्रीच्या, किंवा 10 क्वेश्चन कधी कधी, राईट सर? 10 क्वेश्चनसाठी जर तुम्ही सगळं वाचताय तर हा सेन्सच नाहीये बिलकुल. मग सोर्सेस खूप लिमिटेड ठेवा. असं वाटतं, खूप इच्छा होते, हा क्वेश्चन आला जयसिंगराव पवार मधनं, मग पूर्ण वाचून बघू. नाही वाचायचं. एका क्वेश्चनसाठी एवढे एफर्ट्स नाही घ्यायचे. अजून काही क्वेश्चन पेपर अनालिसिस कसं करायचं? चुका? क्वेश्चन पेपरमध्ये चुकल्यानंतर तो टॉपिक जा, पूर्ण रीड करा, आणि का चुकलं फक्त तुझ्या माइंडमध्ये कन्सेप्ट पाहिजेत की का चुकलं. म्हणजे नेक्स्ट टाइम आयदर तू चुकत नाही किंवा कमी चुकतो असं. आणि मग नंतर त्या क्वेश्चन पेपरमध्ये लिहून घे, किंवा सेपरेट बुक बनव, त्यामध्ये लिहून घे की जो चुकलेला टॉपिक आहे तू रिवाइज करतोय. लिहिल्यानंतर तुला पुन्हा तो चुकणारच नाही. असं माझं पण झालंय की 10 वेळा चुकलोय, एक्झाम मध्ये चुकलं नाही. आणि असं पण झालं 10 वेळा चुकलं, एक्झाम मध्ये पण चुकलोय. पण मग चुका होत्यात एक्झाम मध्ये. ज्या चुका झाल्या फक्त आयडेंटिफाय, किंवा सरांकडे जाऊन बसायचं, सर माझं चुकतंय, मला सांगा का चुकतंय असं. सर तुमचा रिझल्ट लागण्यावर समाजाचा दृष्टिकोन पाहण्याचा आणि रिझल्ट लागल्यानंतर समाज नालायक आहे रे. सोड तू. काहीच नाही. माझे जे रिलेटिव्ह मला आदल्या दिवशी म्हणत होते ना की तू लाईफच्या 4 वर्ष घालव, आदल्या दिवस म्हणजे 8 दिवस ऍक्च्युली, मामाकडे गेलेलो मी. जे रिलेटिव्ह मला सांगत होते ना की भाऊबीज होते त्या पिरियडमध्ये, की तू 4 वर्ष वाया घालवले, तो मामा माझ्याकडे फुलगुच्छ आणि पेढे घेऊन आला होता. समाज काही नसतो. तुम्हाला फक्त एकच ठेवायचं, क्लास, अभ्यास, करिअर. करिअर झाल्यानंतर सगळे येतात पुढे. तुझी इच्छा पण नसेल तरी गावात बॅनर लावला जाईल, काहीच नाही. कुठला तरी एक जुना फोटो शोधतील, बॅनर लावतील, खूप भारी. तुझ्या घरचे काय विचार करतात तेवढं मॅटर करू दे फक्त. कारण घरच्यांना तर सोबत नाही घेतलं काही उपयोग नाही, त्यांच्या सपोर्ट शिवाय तर होणारच नाही. कारण 1 वर्ष नाही, 3-4 वर्ष, 2 वर्ष असं. भरपूर वर्ष आले अभ्यास. घरचे म्हणते काय पण उपयोग नाही. कसं टॅकल करायचं? त्यांना एक माझ्या होतच आहे काय ते म्हणताय ते ऐकायचं की सर्व ते ऐकायचं बिकॉज त्यांनी घरचे आणि सर, तुला काय वाटतं? सरांचं ऐकावंच लागेल. नाही 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 नाही, तुला काय वाटतं? अभ्यास करण्याची इच्छा आहे. निघालीच पाहिजे मी. तर ते त्याचे सपोर्ट सध्या कमी झालेले आहे. जर राज्यसेवा करतोय ना आणि वाटतंय की थोडं कमी पडतंय, जर पॉसिबल असेल तर कंबाईनवर शिफ्ट हो. एक पोस्ट हातात घे, देन कोणीच बोलणार नाही. मग तू कंबाईनचा जॉब करता करता पुन्हा राज्यसेवेकडे शिफ्ट हो. डिपार्टमेंटल एक्झाम देखील 8 वर्षांनी प्रमोशन घ्या असं. पण मग सोडताना विचार करायचा, एकदा सोडलं की पुन्हा नाही येणं होत. मग म्हणजे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं कधी कधी असं होतं ना की अर्धवट सोडल्यानंतर ना ते प्रायव्हेट जॉबच्या हिशोबाचे राहतात, ना गव्हर्नमेंट जॉब, ना लग्नाच्या हिशोबाचे, ना फॅमिली त्यांना एकदम
प्रॉपरली ऍक्सेप्ट करत आहे. सोडताना विचार करून करा. आयदर पास होऊनच सोडा तुम्ही. कुठली तरी एक पोस्ट घ्या. ग्रुप बी आणि कुठल्या पोस्टला कमी समजायचं नाही. ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, क्लास 1 असेल, कमी नाही समजायचं. तुम्हाला इक्वली रिस्पेक्ट दिला जातो बाहेर. ते आपल्या म्हणण्यासाठी फक्त क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आहेत. बाहेर सगळं सेमच आहे. तुम्ही अधिकारी एक शिक्का पडला तुमच्या अंगावर गव्हर्नमेंटचा बस झाला. आणि एकदा पोस्ट भेटली साहिल की मग अपग्रेड कर पाहिजे असेल तर. म्हणजे तू जर कोपअप नाही करू शकत आहे तर कंबाईनला जा आणि मग वरती जा. राईट सर? त्यांना हे पण सांग की आपलं एकदा डिस्कशन झालं होतं, आठवतं का? काका खूप प्रेशराईज हां, करतायत. प्रेशराईज तर मग करतात. ते पण शेअर कर, म्हणजे त्यांना ती गोष्ट कळेल की Actually, तुझ्याबरोबर पण झालं. म्हणजे एक पॉइंटला असं झालं होतं की सरांना माझ्या घरच्यांशी बोलायला लावायची इच्छा होती. घरचे मला एमपीएससी सोडायला लावत होते. आणि मी सांगतो की मला कंबाईनच करायची. सर म्हणतात, "तू राज्यसेवा करू शकतो तर का कंबाईनवरच सॅटिस्फाय होतं?" असं. पण मग केलं मी. घरी कन्व्हिन्स केलं. थोड्या शिव्या तर नक्की खाल्ल्या. पण मग होऊन जातं. आणि शिव्या खायची तयारी ठेवा. काय कोणी गोड नाही बोलत तुमच्याशी फायदा असल्याशिवाय. ज्यांना कोणाला वाटत असेल ना की राज्यसेवा कोप नाही होते तर त्यांनी एक पोस्ट घ्या, अपग्रेड करा. कुठल्या पोस्टला कमी समजू नका. असं काय राईट केलं राईट काहीच नको करू. खूप चुका कर. फक्त आयडेंटिफाय कर आणि कोणाला तरी तुझ्यावर वॉच ठेवायला लाव. जसं सरांकडे जा. सर हे चुकतंय, हे चुकतंय, हे चुकतंय. चुका सगळ्याच कळतात पण इम्प्रूव्ह करायची इच्छा कोणाची नसते. आता तुमच्यामध्ये मी पण बसलेलो. आमच्या वेळेस पण जर कोणी लेक्चर आलं असेल गेस्ट लेक्चर तर मग असं वाटतं काय बोलतोय तू? असं होतं. मी पण बोलायचो. मी त्या सरांसमोर म्हणायचो, "सर काय बोलतोय तो?" काहीच नाही. राईट ना सर? पण मग तेव्हा मिस्टेक होते. म्हणजे माझ्या बोलण्यातला आजच्या सिनेरिओमधनं तुला एक जरी पॉईंट कामा आला आणि थोडं जरी इम्प्रूव्हमेंट झालं तर तुला उद्या इम्प्रूव्हमेंट दिसेल. मग नंतर तुझा इंटरेस्ट क्रिएट होईल. चूक खूप होऊ देत. फक्त कोणाला तरी सांगत राहा जर ग्रुपमध्ये किंवा सरांना किंवा तू स्वतः इम्प्रूव्ह कर. आणि चुका होताना निग्लेक्ट करतोय ना, मग तर काहीच होऊ शकत नाही. मग तू एका पॉइंट नंतर वरती उठणारच नाही असं. जसं एमपीएससीमध्ये एलिमिनेशन मेथड असते ना, की तुम्हाला बरोबर नाही शोधायचंय. 3 ऑप्शन चुकीचे लाथ मारायचे आहेत. त्या पद्धतीने जा. चुका खूप होऊ देत. त्याच्यामधनं इम्प्रूव्ह कर. इव्हन मी पण चुकांमधनंच इम्प्रूव्ह झालो. माझे खूप क्वेश्चन्स चुकायचे. टेस्ट सीरीज सोडवायचे. सर मी घरी ऑलमोस्ट 200 प्लस क्वेश्चन पेपर सोडवले ह्या मागच्या 1 वर्षामध्ये. आणि त्या सगळ्यांचं अनालिसिस माझ्याकडे रिटर्नमध्ये आहेत. अक्षर खूप घाणेरडे पण अनालिसिस खूप भारी आहेत. तर मग त्या क्वेश्चन पेपरमधनंच असं समजा की 30-40 क्वेश्चन एक्झाममध्ये आलेले मेन्समध्ये. कारण तुम्ही 200 क्वेश्चन पेपर सोडवता म्हणजे किती क्वेश्चन झाले ते 20,000 क्वेश्चन. 20,000 क्वेश्चनच्या बाहेर एमपीएससी काय विचारणार आहे? नाही विचारू शकत ते. आणि त्या 20,000 पैकी 20, 30, 40 जरी रिपीट झाले तरी तुम्हाला एक पासिंग मार्क्स किती असतात? आता तुमच्यापैकी सगळे लोक जेव्हा एक्झामला बसाल ना, एक 40-50च्या दरम्यान सगळे असणार. तुम्हाला जायचं 60 प्लस. मग तेवढी इम्प्रूव्हमेंट करायची. सो असं काही नाही की तुम्हाला 60 मार्क्सची तयारी करायची. तुम्हाला 10 मार्क्सची तयारी करायची. जो वरचा तुम्हाला पासिंगसाठी पोर्शन असणार आहे तेवढं. तर चुका होऊ देत. फक्त टाइम टू टाइम सुधारव. तू आजची चूक जर 4 दिवसांनी सुधारवणार आहे की आज आणि टेस्ट पेपरचं अनालिसिस त्याच दिवशी करा. सेकंड डेला केलं तरी तुम्हाला आठवणार नाही काल हा क्वेश्चन मी कोणत्या लॉजिकने सोडवला, रॅशनल माइंडने सोडवला की वेडेपणामध्ये सोडवला असं. सेम डेला करा अनालिसिस. मग भले त्या दिवशी रिडिंग नाही झालं तरी चालेल. तर सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. टाइम मॅनेजमेंट ना म्हणजे माझं लॉजिक असं होतं की बस ना मित्रा. लॉजिक असं होतं की 5 मिनिटामध्ये 8 ते 10 क्वेश्चन असं. मग तुम्ही कंबाईनला असं नका बघू की 40 मिनिटामध्ये 80 क्वेश्चन आणि उरलेल्या 20 मिनिटामध्ये मॅथमॅटिक्स. असं करा की 5 मिनिटामध्ये 8 ते 10 क्वेश्चन. दर 5 मिनिटला घड्याळ चेक करायचं. घड्याळ हातात नाही ठेवायचं, समोर ठेवायचं. आणि एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही 5 मिनिटाला 8 क्वेश्चन हा रेशिओ मॅनेज करताय ना, तर बरोबर टाइम पुरतो. एखादा मिनिट उरतो सुद्धा कधी-कधी. कारण सगळे क्वेश्चन डिफिकल्ट नसतात. काही क्वेश्चन 2 सेकंदात पण सोडवतात. जर आधी रीड केलंय किंवा मग लॉजिक क्लिअर होऊन गेलं तर. फक्त जर एका क्वेश्चनवर इगो नाही अडून द्यायचा तुमचा. आपला इगो सगळ्यात पहिले मध्ये येतो की हा सुटतच का नाहीये? मग एमपीएससी तुम्हाला सोडून देते. सर कळतंय ना नाही जमत आहे. तुम्हाला कुठे 100 मार्क्स पडायचे? 60-65 मध्ये तुम्ही होतात ना पास. मग नाही येते पुढे शिफ्ट व्हा. नाही येते तिथे मोठं मार्क करा गोल मार्क. जेव्हा तुम्हाला सेकंड राऊंडला जर चान्स भेटला तर तो गोल मार्कच्याच पेजवर या तुम्ही. तर तुम्ही शोधताय की मी कोणता सोडला. तसं नका करू. इगो नका येऊन दे. 10-20 सेकंदानंतर फिलिंग येते नाही येते मला. हारलो मी. जरांगेंचं ना जिरली आमची तसं आहे. सोडून द्यायचं पुढे जा. येतं कधी-कधी होतं पॉसिबल किंवा असंही होतं की एखाद्या क्वेश्चनचं आन्सर पुढच्या एखाद्या पॅराग्राफमध्ये दडलेलं आहे. राईट सर? इकॉनॉमिक्सला असं खूपदा होतं ते. तुम्हाला शाश्वत विकास ध्येय विचारतायत आणि त्याच्यानंतर 5-6 क्वेश्चन नंतर त्याची लिस्टच दिलेली असते. तुम्हाला लॉजिक येऊन जातात. 5-7 सेकंद नंतर शिफ्ट होऊन जायचं पुढे. हा एक चांगला पूर्ण नाही बट एक 70-80% अभ्यास. राईट सर? 70-80% अभ्यास होऊ द्यात तुम्ही. पूर्ण अभ्यास का नाही होऊ द्यायचा? कारण पूर्ण कोणाचाच होत नाही.
ते एक्झामच्या आधी पण फिलिंग असते की पूर्ण अभ्यास नाही झालेला आहे. एक 70-80% अभ्यास होऊ द्यात आणि उरलेला सिलेबस साइड बाय साइड कव्हर करायचा. क्वेश्चन पेपरला 1 तास सोडवायला, एखादा तास अनालिसिस आणि चुकलेले टॉपिक वाचायला 1-2 तास. खूप होऊन जातात ते. 3-4 तासामध्ये तो क्वेश्चन पेपर पूर्ण हाताळून होतोय. 70-80% तुला एक फिलिंग येईल ना की 70-80% अभ्यास झालाय. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर घ्या हातामध्ये. टेस्ट चालू आहे तुमच्या क्लासच्या? हां, मग त्या टेस्ट एकदम फोकस नाही करा. ज्यांनी केले नसेल आधीच्या टेस्टला बुक्स खोला, अनालिसिस करा. जे चुकतंय ते तिथे लिहा. जे बरोबर आहेत वाटतं की एक्झामच्या वेळेस विसरेल किंवा हा डेटा माझ्याकडे नव्हता, तर क्वेश्चन पेपरवरच लिहा. रिझनिंग आणि मॅथला कशा प्रकारे टाइम दिला नाही? एक्झामला की आता? हां, नाही, आत्ता की एक्झामला? अच्छा, एक्झामच्या वेळेस. हो. आता ते सगळ्यात पहिले ना आम्हाला सरांनी तेव्हा सांगितलेलं की रोजचे 10 टॉपिक सोडवायचे. म्हणजे 10 क्वेश्चन्स होईल. डेटा इंटरप्रिटेशन आहे, दिशा ज्ञान चाचणी वगैरे, ब्लड रिलेशन आहे. तर ते 10 क्वेश्चन तुम्ही डेली सोडवा आणि त्या क्वेश्चनची एक लिस्ट बनवायची. क्वेश्चनची इन द सेन्स की टॉपिकची, की शेकडेवारी आहेत, वयवारी, नफा तोटा. तर जे क्वेश्चन्स तुम्ही डेली सोडवतायत ना, तुम्हाला एक अंदाज येतो की सगळे क्वेश्चन्स हाताळले जातात. याच्या बाहेर एमपीएससी काहीच विचारत नाही, फक्त आकडे बदलतात. फॉर्म्युले पाठ होऊन जातात. रोजचे 10 क्वेश्चन, 20 क्वेश्चन सोडवले तर. एक्झामच्या टाइमला आहेत ना, जसं मी सांगितलं की 5 मिनिटामध्ये 8 क्वेश्चन सोडवायचे. हा रेशो बरोबर मॅनेज होतो. मॅथला तुम्हाला 1-1.5 मिनिटं शिल्लक राहतो. पण मॅथला कळतं ना की एका क्वेश्चनला 1.5 मिनिटाच्या वर लागतोय, थांबून घ्यायचं मग तिथे. आता तुम्ही इतके सोडवलेले असतात ना, मग मॅथला नाही अडचण येत. मॅथला 20 पैकी 18 क्वेश्चन, 17 क्वेश्चन इझिली होतात. आणि 2-3 क्वेश्चन असे की कोणताच एमपीएससीच्या विद्यार्थ्याला येत नाही. ते एमपीएससी वाल्यांकडे पण असतात आन्सर त्याचे. त्यांना येत नाही ते. अजून? तर एखादा विषय संबंध जसं की बघा माझं बॅकग्राऊंड आर्ट्स आहे. हं. तसं मला सायन्समध्ये इंटरेस्ट हं. तर इंटरेस्ट येण्यासाठी कसं काय? बेसिक थ्रू जा. येतो एक पॉइंटला इंटरेस्ट येतो. फ्रस्ट्रेशन खूप येईल, पण बेसिक थ्रू जा. बेसिकला तुझ्या कन्सेप्ट क्लिअर होतील ना, तर त्याच्या पुढे तू स्वतःहून करशील स्टडी. रेफरन्स बुकला हात लावशील तर आणखी इंटरेस्ट निघून जाईल. कारण रेफरन्स बुक डिफिकल्ट दिलेले आहेत. स्टेट बोर्ड वाचलेत का तुम्ही? मग रिपीट वाचा. एक पॉइंटला इंटरेस्ट आला की होऊन जाईल. पण स्किप नको करू. व्हिडिओ लेक्चर्स बघा. जो टॉपिक काढतो युट्यूबला खूप डेटा अवेलेबल आहे. अजून? तर तुम्ही कंबाईनसाठी जे रेफरन्स बुक वापरले, हं. ते राज्यसेवेला किती सॅटिस्फाईड? डिस्क्रिप्टिव्हसाठी मी पूर्ण नाही सांगू शकत, बट जेव्हा आमचा पॅटर्न होता तर सेम होते, काही विशेष नाही. कंबाईनला महाराष्ट्र जास्त फोकस करतात. जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, पॉलिटीमध्ये महाराष्ट्राचं विधानमंडळ वगैरे, आणि जर हिस्ट्री असेल तर महाराष्ट्रातल्या घडामोडी. याच्या पलीकडे गेले तर ऑलमोस्ट सेमच आहे. कंबाईन कराल तर मग आठाळ वाचाल आणि जर राज्यसेवा करेल तर समाधान महाजन वाचाल, असं. आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुमचे टॉपिक चेंज होतात, सब्जेक्ट चेंज होतात. ते तुम्हाला बघून घ्यायला लागेल एकदा. मी डिस्क्रिप्टिव्हचं इतकं प्रिपरेशन नाही केलेलं आहे. अजून? अरे माझे टॉपिक्स क्लिअर नाही म्हणून तुम्हाला विचारतोय. स्पीच क्लिअर असतं जास्त फॉर्मल झालं असतं. काही क्वेश्चन्स? आहे क्वेश्चन्स काही? आहे काय क्वेश्चन्स? साहिल विचार तूच. तो मित्र पण आहे माझा, विचार. तर असं नका करू की मित्राकडे त्या नोट्स आहेत, ते बुक आहे म्हणून तुम्ही पण तिकडे शिफ्ट व्हाल. असं करू नका. ही घोडचूक असते. तुमच्या सोर्सेसवर विश्वास ठेवा. डेटा तुमच्याकडे आले त्यावर विश्वास ठेवा. तेच पास करून देतात. कारण महाराष्ट्रामध्ये असं कोणताच डेटा नाही जो वेगळा आहे तुमच्यापेक्षा. 3 लाख पोरं फॉर्म भरतात. इक्वल डेटा असतो. तुम्ही तो डेटा स्टडी किती करताय, क्वेश्चन पेपर किती सोडवताय, हे तुम्हाला पास करून देणार आहेत. आणि लेक्चरला जर काही अडलं तर तिथेच विचारायचं. जसं तुम्ही आता विचारत नाही मला ना, सरांना तिथेच विचारत जा. तो टॉपिक डिस्कशनमध्ये क्लिअर होईल. नंतर जर राहिला पेंडिंग तर नाही होत कधी क्लिअर तो. अजून? कसले लेक्चर्स? 100% फायदा होतो. पण तुम्ही एक ट्राय करा. बरोबर असेल की सर सांगतीलच. जो टॉपिक शिकवतायत ना त्याचा सिलेबस, जसं की एमपीएससी सिलेबस तुम्हाला माहिती आहे, टॉपिक आहेत महाराष्ट्राच्या चळवळी, त्याच्या खाली सिलेबसचे पॉईंट्स आहेत. समोर ठेवायचं ट्राय करा. सर काय शिकवतायत ना, मग तुम्हाला कळेल की हा टॉपिक क्लिअर होतोय. मग तुम्ही रिलेट करता त्या गोष्टीला असं. कारण कधी-कधी एका दिवसात 2 टॉपिक शिकवले जातात. कधी-कधी 3 दिवस एकच टॉपिक चालतो ना. तुम्हाला फक्त कळलं पाहिजे हा सिलेबसमध्ये कुठे मेन्शन आहे. एमपीएससीमध्ये स्टडीपासून स्टार्ट होत नाही, सिलेबसपासून स्टार्ट होते.
आणि राज्यसेवेचे केस जर विचारात गेली तर सिलेबस पाठ करायला 2-4 दिवस जातात. पण तो जाऊ द्यायचा वेळ. कारण क्वेश्चन तुम्हाला समजणारच नाही हा कोणत्या कॅटेगरीतला आहे. लेक्चर्सला लक्ष द्या. सरांसोबत क्वेश्चन करत जा, की हे सर मला समजावून सांगा, नाही जमत आहे वगैरे. आपल्या बॅचला शलाका होती. किती क्वेश्चन विचारायची? विचारलं. म्हणजे तिच्यामुळे तर अर्धी बॅचच राहून जायची. तिला माहिती असेल. पण विचारा इम्पॉर्टंट आहे ते. नाही पण शलाका पण आता ग्रुप सीच्या मेन्सला होती. नाही केलं ते. नाही झालं का? प्रिपरेशन नाही केलं अरे चांगलं. देवा. मोनाली साळुंके पण आहे, पण मग खूप डेटा डिफर नाही आहेत. ते फक्त आम्हीच दाखवलं जातं, की आमच्याकडे वेगळे काहीच वेगळे नाही आहेत. 90% डेटा सेम असतो, 10% वरती खाली असतो. एकच कोणता तरी रिसोर्स वापरा. मी सचिन बस्के वापरलेलं, पण तुम्ही साळुंके चेक करा एकदा. असेल इक्वल तर मग वाचा ते. सचिन बस्के इनफ होऊन जातं. तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितला असेल ना, प्रिलिम्सच्या मेनली, तुम्हाला हे जाणवेल की स्टेट बोर्ड मधल्या ॲज इट इज लाईन पडतायत. तर म्हणून स्टेट बोर्डला पण पकडा, सचिन बस्के किंवा मोनाली साळुंके पण पकडा आणि मग पुढे स्टडी करा. कारण कधी-कधी असं होतं, की आपण जातो शोधायला स्टेट बोर्ड रेफरन्स बुकमध्ये, तो क्वेश्चन पडलेला असतो स्टेट बोर्डमध्ये. तर मग तेवढं एक करावं लागेल तुम्हाला. सर जेवढी तुमच्यावर मेहनत घेत आहे ना, तेवढी तुम्हाला पण स्वतःवर घेता आली पाहिजे. कारण यांनी तुम्हाला कितीही दिलं, हे स्पून फीडिंग टाईप होतंय. त्यांनी किती आत्मीयतेने दिलं तर ते तुमच्यावर लागू तेव्हाच पडेल जेव्हा तुम्ही स्वतः करताय. तसं करा फक्त. आता खूप बांधून नका ठेवू स्वतःला. Netflix बघा, चिल करा, फिरायला जा. कारण तुम्हाला 4 वर्ष, 2 वर्ष ही प्रोसेस कंटिन्युअसली करायची. हे फक्त 1 महिना करता येईल, की बांधून ठेवता येईल. असं काहीच करू नका. पूर्ण रिलॅक्स राहा, पण स्टडी करा. कारण एक्झामच्या आधी ना खूप स्टडी नाही करायचं. सगळं ब्लँक होऊन जातं. मग तुम्हाला 2 आणि +2 4 होतात, हे पण नाही आठवणार. असं होतं. एक्झामच्या आधी खूप स्टडी नका करू. एक महिन्यानंतर म्हणजे 1 महिना बाकी असेल तेव्हा चांगली झोप घ्या. 10-20 दिवस बाकी असेल तेव्हा स्टडीचा रेशो कमी करायचा. आणि 2-3 दिवस असेल तेव्हा फक्त हॉल तिकीटच्या प्रिंट काढून वाचत राहायचे वरचेवर पॉइंट्स. काही डिटेलमध्ये घुसायचं नाही. सगळं विसरलं जातं. पेपर सोडवणारे स्टिक येत नाही हं. एक ऑप्शननुसार जाता येतं का? बघा ना कशा ऑप्शन्समध्ये ना 2 ऑप्शन कधी पण पांचट दिलेले असतात त्यांनी. तर 2 ऑप्शन असे इलिमिनेट होतात. तुमचं खरं अडकतं तुम्ही 50-50 मध्ये 2 ऑप्शन्समध्ये. मग तिथे तुमचा स्टडी तुम्हाला सांगतो, की सपोज XYZ विधवा विध्वंसक सभा आहेत. पंडित कोण होते? मी पण विसरलो. हां. विष्णू शास्त्री पंडित आणि विष्णू शास्त्री पंडित होते महाराष्ट्रामध्ये आणि बंगालमध्ये होते. कोण होते? हे असं होतं. म्हणून मी बोललो रिझल्ट लागला सगळं विसरतं. बंगालमध्ये कोणीतरी होतं XYZ पर्सन. तर आता ह्या वर्षीचा किंवा मागच्या वर्षीच्या कंबाईनला क्वेश्चन होता, की 4 लोकांपैकी XYZ विधवा विध्वंसक मंडळ किंवा सभा कोणी स्थापन केली आहे. तर तुम्हाला खाली 2 ऑप्शनमध्ये तर कळतं यांनी विद्वांसाठी काम नाही केलं. त्याच्यामध्ये एक होतं राजाराम मोहन राय. राजाराम मोहन रायने कशासाठी काम केलं? सतीसाठी. तुमचा ऑप्शन इलिमिनेट झाला. एक काहीतरी खतरनाक अवस्था तुम्हाला कळतं, की हा राहूच शकत नाही. वरचे 2 आहेत ना पंडित विष्णू शास्त्री जे कोणी असेल ते. हां. त्या लोकांपैकी तुम्हाला कळेल जर ही संस्था किंवा सभा जर महाराष्ट्रात स्थापन झाली आहे, तर महाराष्ट्राच्या व्यक्तीने केली आणि भारतभर स्थापन झाली तर ती बंगालमधल्या व्यक्तीने केली असं. असे लॉजिक्स लावा. राज्य ठेवायचं हं. हां. किंवा फॉर्म बरोबर. अवॉइड करायचं का कन्फ्युजन कसं वाढलं? कसं आहे किंवा फॉलो केले का हं. प्रश्न माझे बरोबर आहे हं. किंवा टॉपिक नाही जमा हा जमतो जेव्हा तुला नाही जमत तेव्हा ऍक्च्युअली इम्प्रुव्हमेंटला चान्स आहे. तुला जर नाही जमत सपोज एखादा टॉपिक तर तू रीड कर. पुन्हा चुकशील पुन्हा रीड कर. कारण जर ते कन्फ्युजन तुझं होतंय म्हणजे तू राईट ट्रॅकवर आहे. जर कन्फ्युजन झालंच नाही तर तू हवेत आहे. तू काहीच नाही येणार बरोबर. जेव्हा कन्फ्युजन होतंय पण हे कन्फ्युजन एक्झामच्या 4 महिने 6 महिने आधी होऊ द्यात. एक्झाम तोंडावर आल्यावर नाही. तर आतापासून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा जेव्हा 80% 70% सिलेबस कव्हर झाला तेव्हा. मग आता कन्फ्युजन होऊन सॉर्ट करून क्लिअर राहून साईडला फेका ते. एक्झामच्या वेळेस नाही होणार. पण एक्झामच्या आधी झालं तर मग फ्रस्ट्रेशन येईलच. हं. एकदा प्रिलिम्स फेल झाला ना तर तुम्हाला फक्त ब्रशअप करायचं असतं. मग नंतर मेन्सचा अभ्यास 16 सुरू केला तरी चालतो. कारण प्रिलिम्स तुम्ही फेल किती होतात? तुम्हाला सांगितलं की 40 ते 50 मार्क्स इझिली इक्वली सगळ्यांना पडतात. तुम्हाला वरच्या 10 मार्कांचा रेशो कव्हर करायचा.
पण एक लॉजिक असं पण आहे ज्याचा मेन्सचा स्टडी थोडाफार झालात ना त्याचे प्रिलिम्स फेल नाही होत राईट सर. बिलकुल अडचण येत नाही कारण ते टॉपिक डीपमध्ये कव्हर झालेले आहेत. तुम्हाला प्रिलिम्सला अडचण येत नाही. तुमचा एक कॉन्फिडन्स असा असतो की फक्त प्रिलिम्स पास आहे आता मेन्सच्या पुढे लागायचे तसं. मेन्सचा थोडंफार कव्हर करत राहा 30% 40% पुढे अडचण नाही येत. आणि मेन्सला तुम्हाला नंतर भेटतं 4.5 महिने. त्यामध्ये कट ऑफ किती लागेल, तुम्ही पास होणार की नाही, लिस्टमध्ये नाव येणार का नाही, हे मेंटॅलिटी डिस्टर्ब करणारे फॅक्टर्स खूप असतात. त्यामुळे मेन्सचं जेवढं जमेल तेवढं आधीच करा. स्पेशली मराठी इंग्लिश आहे. मेन्सला असणारं लॉजिकल रिझनिंग आहे, डेटा इंटरप्रिटेशन आहे. तो टॉपिक आधीच करा. एनसीआरटी कंबाईनसाठी होते. कंबाईनची डिफिकल्टी लेवल पूर्वी फार इझी होती. आता असं आहेत की ते डेप्थमध्ये घुसायला जातात कारण कॉम्पिटिशन वाढते, पोरांना रिसोर्सेस वाढतात. तर एनसीआरटी जर एकदा डोळ्याखालून घातलं किंवा सरांच्या एनसीआरटीच्या नोट्स आहे, नाही एनसीआरटी पूर्ण नका वाचू तुम्ही, त्या नोट्स वाचा. कारण 1-2 क्वेश्चनसाठी पूर्ण एनसीआरटी वाचणं पण रॅशनल नाहीये. त्या नोट्समधनं कव्हर करा, अंडरलाईन करा, मार्किंग करा. त्या नोट्स शुअर झाल्या की एनसीआरटी मधला क्वेश्चन नाही चुकणार. पण मग डेप्थची गरज आहे तुम्हाला. अजून सर होते इकॉनॉमिक्सला, सरांच्या नोट्स आणि पर्सनली माझा फेवरेट होता किरण देसले, दीपस्तंभ पब्लिकेशन, तुम्हाला माहित असेल. सरांनी मला खूपदा मना केलेला की किरण देसले नको वाचू. पण एक पॉइंटला जेव्हा सरांना इम्प्रुव्हमेंट दिसली ना, सरांना पण आवडलं होतं की एक त्यांच्या लेवलने पण इम्प्रुव्हमेंट करतो मी असं. किरण देसले मी वाचलेलं. सर दुसरं कुठलं होतं ते? रंजन कोळंबे. आता नवीन हे पण आलंय, रमेश सिंग पण आलाय. अच्छा. इकॉनॉमिक्स युपीएससीला होतं, इंग्लिशमध्ये होतं ते. ते आता मराठीमध्ये पण आलंय. 600 पानांचं होतं. हा. राईट सर. तर ते पण आता रमेश सिंग चांगला ऑप्शन राहील मराठी झाल्यामुळे. आता कसं पूर्वी वाचता नव्हतंच येईल. ते महाराष्ट्राचा पर्स्पेक्टिव्ह ऍड करावा लागेल फक्त त्याला. सर्वे बंद थोडंसं ऍड केले की होऊन जाईल ते. सर्वे म्हणण्यापेक्षा तुमच्या नोट्स. आपण जसं सर्वेच्या प्रिंट जायचो बघा, Yes, yes. जर ते यांना आता देतात ना आपण. आहेच नाही ना, मग गरजच नाही बाहेर बघायची. अजून अजून काय क्वेश्चन्स आहेत का? ओके. तर आज अंकुश इथे आला, त्याने त्याचे अनुभव आपल्या बरोबर शेअर केले आणि हे मला जास्त रिअलिस्टिक वाटले बाकीच्या कोणत्याही गोष्टींपेक्षा. कारण जे त्याने आपल्याला सांगितलं की त्याच्या चुका कशा होत होत्या आणि त्याने त्या बदलवल्या कशा, त्याच्यामधनं तो शिकला कसा, हे ऐकणं फार वेगळी गोष्ट होती. म्हणजे याच्यातनं तुम्हालाही शिकायला मिळालं, जे मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं की ह्या लेक्चरमधनं शिकायचं काय आपल्याला. तर ह्याच्यातनं हे शिकायचं की काय चुका होत होत्या, काय चुका आपण चेंज करू शकत होतो आणि याच्यात इम्प्रुव्हमेंट होऊन आपण कसं पास होऊ शकतो, ही सगळ्यात एक महत्वाची गोष्ट होती. दुसरी गोष्ट आपण काय शिकलो की आपल्याला सिलेबस पूर्ण करायचा आहे. सिलेबसचे टॉपिक्स पूर्ण करायचे. तिसरी गोष्ट मला असं वाटतं जी शिकलो आपण ते म्हणजे की टेस्ट देणं, त्यातनं चुका शोधणं आणि त्याच्यावर काम करणं, हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि सगळ्यात चौथी महत्वाची म्हणजे की एमपीएससी पुरी जिंदगी नाहीये. इथे तुम्ही तुमचा एन्जॉय केला पाहिजे, तुम्ही तुमची लाईफ जगली पाहिजे. पण हे करताना अभ्यास सोडला नाही पाहिजे. नाही तर आहेच आम्ही दांडियाला सकाळ संध्याकाळ 9 दिवस मोकार देवी दिवस बसलेली. तर हे नाही झालं पाहिजे. ही एक खरंच खूप सुंदर गोष्ट त्याने आपल्याबरोबर शेअर केली. तुमच्या सर्वांच्या वतीने मी या गोष्टीसाठी त्याचा हार्दिक आभारी आहे. आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मी त्याला शुभेच्छा देतो की आज जे तो एसटीआय म्हणून आलाय, तर लवकरच डेप्युटी कलेक्टर म्हणून सुद्धा तो आपल्याला भेटायला येईल. अशी आशा आपण करूयात आणि 1-2 वर्षात ही सक्सेस त्याला मिळो, ही आमची सदिच्छा.